श्रीगणेशाय नमः। अर्जुन उवाच जायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निकेम्या परिसले कमळापती। तेथ कर्म आणि करता उरेची ना पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी। तरी माते केवी श्रीहरी म्हणसी पार्था संग्रामू करी। ये लाजसी ना महाघोरी कर्मी सुता। हागा कर्म तूची अशेष निराकरिसी निशेष। तरी मज करवी हे हिंसक का करविसी तू। तरी हेची विचारी श्री ऋषिकेशा तू मानो निदसी कर्मलेशा। आणि येसनी हे हिंसा करवीत हासी। व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे। तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहमाप्नुयाम। देवा तू वाची ऐसे बोलावे तरी आम्ही नेनती काय करावे। आता संपले म्हणपा आघवे विवेकाचे। हागा उपदेश जरी ऐसा तरी अपभ्रंशु तो कैसा। आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा। वैद्युपथ्यवारो निजाये मग जरी आपणची वेशसूये। तरी रोगिया कैसे निजिये सांगे मज। जैसे आंधळे सुईजे अव्हांटा कामाज बन दिजे मरकटा। तैसा उपदेशु हा गोमटा ओढवला आम्हा। मी आधीची काही नेने कवळिलो मोहे येणे। श्रीकृष्णा विवेकुया कारणे पुसिला तुझ। तव तुझी एकेकी नवाई येथ उपदेशा माझी गोवाई। तरी अनुसरलिया काई ऐसे की जे आम्ही तनुमनु जीवे। तुझिया बोला ओटंगावे आणि तू आची ऐसे करावे तरी सरले म्हणे। आता ऐसिया परी बोधिसी तरी निके आम्हा करिसी। येथ ज्ञानाची यास कायसी अर्जुन म्हणे। तरी ये जाणिवेचे कीर सरले परी आणि कै कसे जाहले। जेथी ते हे डहुळले मानस माझे तेवीची श्रीकृष्णा हे तुझे। चरित्र काही नेनिजे जरी चित्त पाहसी माझे येणे मिशेन। नातरी झकवी तू आहासी माते की तत्वची कथिसी ध्वनिते। हे अवगमिता निरुते जाणवेना म्हणून ऐके देवा। हा भावार्थू आता न बोलावा मज विवेकू सांगावा मराठाजी। मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परी असे। श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ। देखे रोगा ते जिनावे औषध तरी देयावे। परी ते अतिरुच्च भावे मधुर जैसे। तैसे सकळार्थ भरित तत्व तरी सांगावे उचित। परी बोधे माझे चित्त जया परी। देवा तुझ ऐसा निज गुरु आजी आरती धनी का न करू। येथ भीड कवनाची धरू तू माय आमुची। हागा कामधेनुचे दुबते दैवे जाहले जरी आपयते। तरी कामनेची का तेथे वाणी किजे। जरी चिंतामणी हाता चढे तरी वांछेचे कवन साकडे। का पुलेनी सुरवाडे इच्छावे ना। देखा अमृत सिंधू ते ठाकावे मग तहाना जरी फुटावे। तरी सायासू का करावे
मागील ते. तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती. तू दैवे आजी हाती जाहलासी जरी. तरी या पुलिया सेवे सवेसा कान मागावासी परेशा. देवा सुकाळू हा मानसा पाहला असे. देखे सकळार्तीचे जियाले आजी पुण्य यशाशी आले. हे मनोरथ जहाले विजयी माझे. जी जी परम मंगळ धामा सकळ देव देवोत्तमा. तू स्वाधीना जी आम्हा मनवूनिया. जैसे मातेच्या ठाई अपत्या नवसरू नाही. स्तन्या लागोनी पाही जिया परी. तैसे देवा तुते पुसी जतसे आवडे ते. आपुलेनी आरते कृपानिधी. तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित. ते सांगे एक निश्चित पार्थू म्हणे. श्री भगवान वाच. लोकेस्मिन् विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. या बोला श्री अच्युतू म्हणतसे विस्मितू. अर्जुना हा ध्वनितू अभिप्रायो. जे बुद्धियोगू सांगता सांख्यमत संस्था. प्रगटिली स्वभावता प्रसंगे आम्ही. तो उद्देशू तू नेनसीची म्हणून क्षोभलासी वायांची. तरी आता जानम्यांची उक्त दोन्ही. अवधारी वीरश्रेष्ठा ये लोकी या दोन्ही निष्ठा. मधची पासूनी प्रगटा अनादिसिद्ध. एकू ज्ञानयोगू म्हणिजे जो सांखी अनुष्ठिजे. जेथ ओळखी सवे पाविजे तद्रूपता. एकू कर्मयोगू जान जेथ साधक जन निपुण. भोनिया निर्वाण पावती वेळे. हे मार्गू तरी दोन्ही परी एकवटती निदानी. जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एकी. का पूर्वापर सरिता भिन्न दिसती पाहता. मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी. तैसी दोन्ही मते सुचिती एका कारणाते. परी उपास्थिते योग्यते आधीन असे. देखे उत्प्लवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा. सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे. तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. तैसे देखपा विहंग ममते अधिष्ठुनी ज्ञानाते. सांख्य सद्य मोक्षाते आकळिती. येर योगिये कर्माधारे विहितेंची निजाचारे. पूर्णता अवसरे पावते होती. न कर्मणा मनारंभान नष्कर्म्यं पुरुषोष्णुते. न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. वाचोनी कर्मारंभ उचित न करिताची का सिद्धवत. कर्महीना निश्चित होई जेना. का प्राप्त कर्म सांडिजे ये तुलेनी नैष्कर्म्या होईजे. हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे. सांगे पैल तिरा जावे ऐसे व्यसन का जेथ पावे. तेथ नावे ते त्यजावे घडे केवी. ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसे निपाकू न किजे. की सिद्धूही न सेविजे केवी सांगे. जब निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही. मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे. म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था. तया उचित कर्म सर्वथा त्याज्य हे. आणि आपुला लिये चाडे अपा दिले हे मांडे. की त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे. हे वायांची सैरा बोलिजे उकलू तरी देखो पाहिजे. परित्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत मानी. नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. जब प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान. जे चेष्टा ते गुणाधीन आपैसी असे. देखे विहित कर्म जे तुले
ते सगळे जरी ओसंडिले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. सांगे श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रीचे तेज गेले. हे नासारंध्र बुजाले परिमळूने घे. ना तरी प्राणापान गती की निर्विकल्प जाहली मती. की क्षुधा तृषादी आरती खुंटलिया. हे स्वप्नावबोधू ठेले की चरण चालो विसरले. हे असो काय निमाले जन्म मृत्यू. हे नठकेची जरी काही तरी सांडिले ते काही. म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृतिवंता. कर्म पसधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे. येरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया. देखे रथी आरूढिजे मग जरी निश्चळा बैसिजे. तरी चळा होनी हिंडिजे परतंत्रा. का उचलिले वायुवशे चळे शुष्क पत्र जैसे. निचेष्ट आकाशे परिभ्रमे तैसे प्रकृती आधारे. कर्मेंद्रिय विकारे निष्कर्म्युही व्यापारे निरंतर. म्हणून संगू जव प्रकृतीचा तव त्यागू न घडे कर्माचा. ऐसियाही करू म्हणती तयांचा आग्रहोची उरे. कर्मेंद्रियाणी संयम्य य आस्ते मनसा स्मरन्. इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य हो पाहती. परिकर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी तया कर्म त्यागू न घडे. जे कर्तव्यमनी सापडे वरी नटती ते पुढे दरिद्र जान. ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा. ओळखावे तत्वता येथ भ्रांती नाही. आता देई अवधान प्रसंगे तुझ सांगेन. या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. यस्वेंद्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन. कर्मेंद्रियः कर्मयोग मसक्तः स विशिष्यते. जो अंतरी दृढू परमात्मरूपी गुढू. बाह्यतरी रूढू लौकिकू जैसा. तो इंद्रियाज्ञा न करी विषयांचे भय न धरी. प्राप्त कर्म न अव्हेरे उचित जे जे. तो कर्मेंद्रिये कर्मी राहटता तरी न नियमी. परी तेथीचे निवृमी झाकोळे ना. तो कामना मात्रे न घेपे मोहमळे न लिंपे. जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र. तैसा संसर्गा माझी असे सकळा सारिखा दिसे. जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणुची देखिजे. एरवी निर्धारिता नेणिजे सोय जयाची. ऐशा चिन्ही चिन्हितू देखसी तोची मुक्तू. आशा पाश रहितू ओळखपा अर्जुना तोची योगी. विशेषिजे जो जगी म्हणून ऐसा होय या लागी. म्हणिपे तुते तू मानसा नियमू करी. निश्चळू होय अंतरी मग कर्मेंद्रिय ही व्यापारी वर्ततू सुखे. नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः. शरीरयात्रा पीचते न प्रसिद्धेक कर्मणः. मनसी नैष्कर्म्य होवावे तरी येथ ते न संभवे. आणि निषिद्ध केवी राहटावे विचारिपा. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त ते कर्म हेतू रहित आचरे तू. पार्थ आणि कही एक नेनसी तुहे कवतिक. जे ऐसे कर्म मोचक आपैसे असे. देखे अनुक्रमाधारे स्वधर्मू जो आचरे. तो मोक्षुतेने व्यापारे निश्चित पावे. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनाः. तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. स्वधर्मू जो बापा तोची नित्ययज्ञ जानपा. म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. हा निज धर्मू जय सांडे कुकर्मी रती घडे. तेची बंधू पडे सांसारिकू. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन. जो करीतया बंधन काहीच नाही. हा लोककर्मे बांधिला जो परतंत्रा भुलला. तो नित्ययज्ञा ते चुकला म्हणून या. आता याचे विषयी पार्था तुझ सांगेन एकी मी कथा. जय सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली. सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती. अनेन प्रसविष्यध्व मेष वस्त्विष्टका मधुक्तये नित्ययाग सहिते.
सृजिली भूते समस्ते परिनिनती शेती यज्ञाते सूक्ष्म म्हणूनी ते वेळी प्रजी विनविला ब्रह्मा देवा काय आश्रयो येथा महा तव म्हणे तो कमळ जन्मा भूताप्रती तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मोची विहिला असे या ते उपासा मग पैसे पुरती काम तुम्ही व्रते नियमू न करावे शरीराते न पिडावे दुरिकेही न वचावे तीर्थासिगा योगादिके साधने साकांक्ष आराधने मंत्रयंत्र विधाने जनी करा देवतांतरा न भजावे हे सर्वथा काही न करावे तुम्ही स्वधर्मयज्ञ जावे अनायासे अहेतुके चित्ते अनुष्ठापाययाते पतिव्रता पतिते जिया परी तैसा स्वधर्मरूपमखू हाची शिव्यू तुम्हा ऐकू ऐसे सत्यलोक नायकू बोलता जाहला देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनु हा होईल मग प्रजा हो न संडील तुमचे कदा देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तो वाह परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ जे येणे करुणी समजता परितोष होईल देवता मग ते तुम्हा इप्सिता अर्थात ते देती या स्वधर्म पूजा पूजिता देवतागणा समजता योगक्षेमु निश्चिता करीती तुमचा तुम्ही दैवतांते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐसी परस्परे घडेल प्रीती जेत तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल वांछितही पुरेल मानसिंचे वाचा सिद्धी पावाल आज्ञापक होवाल म्हणिये तुमचे मागतील महारुद्धी जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओडगे फळभार लावण्येसी इष्टान भोगान्यो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्तिस्तेन एव सहा तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्मिक निरत वर्ताल बापा का जालिया सकल संपदा जो अनुसरेल इंद्रियमदा लुब्ध होऊन या स्वादा विषयांची या तिही यज्ञभाविकी सुरी जे हे संपत्ती दिजली पुरी तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणांचे विन्मुख होईल गुरुभक्ती आदरू न करील अतिथी संतोषू नेदील ज्ञाती या पुलिये ऐसा स्वधर्मो क्रिया रहितू आथिलेपणे प्रमक्तू केवळ भोगासक्तू होईल जो तया मग पाव थोरू आहे जेने ते हातीचे सकळ जाये देखा प्राप्तही न लाहे भोग भोगू जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी तैसा स्वधर्मो जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला जैसा दीपासवे हरपला प्रकाश उजाय तैशी निजवृत्ती जेथ सांडे तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे ऐका प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे म्हणून स्वधर्म जो सांडिल तया ते काळू दंडिल चोरू म्हणून हरील सर्वस्व तयाचे मग सकळ दोष भमते गिवसोनी घेती तयाते रात्री समयी स्मशानाते भूते जैसी तैशी त्रिभुवनीची दुःखे आणि नानाविधे पातके दैन्य जात तितुके तेथेची वसे ऐसे होयत या उन्मत्ता मग न सुटे बापा रुदता कल्पांतीही सर्वथा प्राणीगण हो म्हणून निजवृत्ती हे न संडावी इंद्रिये बरळो नेधावी ऐसे प्रजांते शिकवी चतुराननु जैसे जळचळा जळ सांडे आणि तक्षणी मरण मांडे हा स्वधर्मतेने पांडे विसंभो नये म्हणून तुम्ही समजती आपुला लिया कर्मी उचिती निरत भावे पुडत पुडती म्हणपत असे यज्ञशिष्टा शिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषेः भुंजते ते त्वगम पापा ये पचन्त्यात्मकारणात देखा विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी जो असती समृद्धी विनियोग करी गुरु गोत्राग्निपूजी अवसरी भजे द्विजी निमित्यादिकी यजी पितरोद्देशे या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता
हुतशेष स्वभावता उरे जे जे सुखे आपुले घरी कुटुंबेसी भोजन करी की भोग्य चिते निवारी कल्मशाते ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांडजे तो अघी जयापरी महारोगी अमृत सिद्धी की तत्वनिष्ठु जैसा नागवे भ्रांतिलेशा तो शेषभोगी तैसा नाकडे दोषा म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगी जे मग उरे ते भोगी जे संतोषेशी हे वाचोनी पार्था राहतो नाही अन्यथा ऐसी आद्य हे कथा श्रीमुरारी सांगे जे देहची आपण पे मानिती आणि विषयांते भोग्य म्हणती या परते न स्मरती अनेक काही हे यज्ञोपकरण सकळ नेनत सांते बरळ अहंबुद्धी केवळ भोग पाहती इंद्रिय रुची सारखे करविती पाकनिके ते पापिये पातके सेविती जान जे संपत्ती जाता घवे हे हवनद्रव्य मानावे मग स्वधर्मयज्ञे अर्पावे आदिपुरुषी हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागी देख निपजविती पाक नानाविध जिही यज्ञसिद्धी जाये परेशा तोषु होये ते हे सामान्य अन्न न होये म्हणोनिया हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मपूर्ण जान जे जीवन हेतु कारण विश्वाजया अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यादन्यसंभवाः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः अन्नास्तव भूते प्ररोह पावती समस्ते मगवरिषु या अन्नाते सर्वत्र प्रसवे तया पर्जन्या यज्ञी जन्म यज्ञाते प्रगटी कर्म कर्मासी आदि ब्रह्म वेदरूप कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं मग वेदांते परात्पर प्रसवतसे अक्षर म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध परिकर्माची मूर्ती यज्ञ अधिवासु श्रुती ऐके सुभद्रापती अखंडगा एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयाः अघायुरिंद्रिया रामो मोघं पार्थ सजीवती ऐसी हे आदी परंपरा संक्षेपे तुझ धनुर्धरा सांगितली या अध्वरा लागोनिया म्हणून समूळ हा उचितू स्वधर्मरूप क्रतू नानुष्ठितो मत्तू लोकीये तो पातकांची राशी जानभार भूमिसी जो कुकर्मे इंद्रियांशी उपेगा गेला ते जन्मकर्म सकळ अर्जुना अति निष्फळ जैसे का अभ्रपटळ अकाळीचे का गळास्तन अजेचे तैसे जियाले देखे तयाचे जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेची ना म्हणून ऐके पांडवा हा स्वधर्मू कवने न संडावा सर्व भावे भजावा हाची एकू आगा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य वो घे आले मग उचित का आपुले वो संडावे परीस पासव्यसाची मूर्तीला होनी देहाची खंती करती कर्माची ते गावढेगा यस्त्वात्मरतिरेवस्यादात्मतृप्तश्च मानवाः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते देखे असते निदेहधर्मे ये ततोची कुनलिंपे कर्मे जो अखंडितरमे आपण पाची जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्यू देखे जाहला म्हणून सहजे सांडवला कर्मसंगू नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्तव्यपाश्रयः तृप्ती झाली या जैसी साधने सरती या पैसी देखे आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही जबाबरी अर्जुना तो बोध भेटे ना मना तमची यया साधना भजावे लागे तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरण कर्म परमाप्नोति पुरुषाः म्हणवनी तो नियतो सकळ काम रहितो होनिया उचितो स्वधर्मे राहते जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्य परतत्वता पातले जगी कर्म नैव हि संसिद्धी मास्थिता जनकादयाः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि देखपा जनकादिक कर्मजात अशेख न सांडिता मोक्षसुख पावते जाहले या कारणे पार्था होआवी कर्मी आस्था
हे आणि काही एका अर्था उपकारेल. जे आचरता आपण पेया देखी लागेल लोकायया, तरी चुकेल हा अपाया प्रसंगेची. देखे प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. मार्गी अंधा सरिसा, पुढे देख नाही चाले जैसा. अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी. हा गायसे जरी न किजे, तरी अज्ञाना काय उमजे. तिही कवने परी जाणिजे मार्गा ते या. यद्ददाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः, स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. येथ वडील जे जे करीती, तया नाम धर्मू ठेविती. तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. हे ऐसे असे स्वभावे, म्हणून कर्म न संडावे. विशेषे आचरावे लागे संती. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन. नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणी. आता अनिकाची गोठी, तुझ सांगो काही किरीटी. देखी मिची रहाटी वर्तत असे, काय साकडे काही माते. की कवने के आरते, आचरे मी धर्माते मनसी जरी. तरी पुरतेपणा लागी, आणिकू दुसरा नाही जगी. ऐसी सामुग्री माझ्या अंगी जानसी तू. मृत गुरुपुत्र आणिला, तो तुवा पवाडा देखिला. तोही मी उगला कर्मी वर्ते. यदि ह्यहं न वर्तेयं, जातु कर्मण्यतन्द्रिताः. मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशाः. परी स्वधर्मी वर्ते कैसा, साकांक्षुका होय जैसा. तयाची एका उद्देशा लागोनिया. जे भूत जात सकळ, असे आम्हाची आधीन केवळ. तरी न भावे बरोळ म्हणोनिया. उत्सिदेयुरिमे लोका, न कुर्यां कर्मचेदहं. शंकरस्य च कर्तास्या, मुपहन्यामि महाप्रजाः. आम्ही पूर्ण काम होऊनी, जरी आत्मस्थिती राहुनी. तरी प्रजा हे कैसे निस्तरेल. ही आमुची वास पाहावी, मग वर्तती परी जाणावी. ते लौकिक स्थिती आगवी नासिली होईल. म्हणून समर्थू जो येथे, आथिला सर्वज्ञते. तेने सविशेषे कर्माते त्यजावे ना. सक्तः कर्मण्य विद्वांसो, यथा कुर्वन्ति भारत. कुर्यान् विद्वांस्तथा सक्तश्च चिकीर्षुर्लोकसंग्रहं. देखे फळाची आशा, आचरे कामुकू जैसा. कर्मी भरू होवा तैसा निराशाही. जे पुढत पुढती पार्था, हे सकळ लोकसंस्था. रक्षणीय सर्वथा म्हणूनिया. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे. अलौकिक निहावे लोकाप्रती. न बुद्धिभेदं जनये दज्ञानं कर्मसंगिनां. जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन्. जे सायासे तन्यस्तन्य सेवी, ते पक्वान्ने के विजेवी. म्हणून बाळका जैसी नेदावे धनुर्धरा. तैसी कर्मी जया अयोग्यता, तया प्रति नैष्कर्म्यता. न प्रगटावी खेळता आदी करुणी. तेथे सत्क्रियाची लावावी, तेची एकी प्रशंसावी. नैष्कर्मी दावावी आचरोनी. तया लोकसंग्रहा लागी, वर्तता कर्मसंगी. तो कर्मबंधू अंगी वाजेल ना. जैसी बहुरूपियांची रावो राणी, स्त्री पुरुष भावो नाही मनी. परी लोकसंपादनी तैशीच करीती. प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशाः. अहंकार विमूढात्मा, कर्ताहमिति मन्यते. देखे पुढिलाचे ओझे, जरी आपुला माथा घेईजे. तरी सांगे कान दाटीजे धनुर्धरा. तैशी शुभाशुभे कर्मे, जे निपजती प्रकृती धर्मे. ते मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे. ऐसा अहंकाराधिरूढ, एकदेशी मूढ. तया हा परमार्थ गूढ प्रगटावाना. हे असो प्रस्तुत, सांगिजेल तुझ हित. ते अर्जुना देऊनी चित्त अवधारी पा. तत्ववित्तु महाबाहो, गुणकर्म विभागयोः. गुणागुणेषु वर्तन्त, इति मत्वा न सज्जते. जे तत्वज्ञानाची ठाई, तो प्रकृती भावो नाही. जेथ कर्म जात पाही निपजत असे. ते देहाभिमानु सांडुनी, गुणकर्मे ओलांडुनी. साक्षीभूत होऊनी वर्तती देही.
म्हणून शरीरी जरी होती तरी कर्मबंधाना तळती. जैसा का भूतचेष्टा गभस्ती घे पवेना. प्रकृतेर्गुणसम्मूढास् सज्जन्ते गुणकर्मसु. तान् कृत्स्नविदो मंदान् कृत्स्नविन्न विचालयेत. येत कर्मितोची लिंपे जो गुणसंभ्रमे घेपे. प्रकृतीचे नि आटोपे वर्ततू असे. इंद्रिये गुणाधारे रहाटती निज व्यापारे. ते परकर्म बलात्कारे आपादिजो. मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा. निराशीर्निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः. तरी उचिते कर्मे आघवी तू आचरोणी मजर पावी. परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. हे कर्म मी करता का आचरेन या अर्था. ऐसा अभिमानो झने चित्ता रिगोदेसी. तुवा शरीर परा नोहावे कामना जात सांडावे. मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. आता कोदंड घेऊन हाती आरूढ ये रथी. देई आलिंगन वीरवृत्ती समाधाने. जगी कीर्ती रूढवी स्वधर्माचा मानू वाढवी. यया भारा पासोनी सोडवी मेदिनी हे. आता पार्था निशंकु होई या संग्रामा चित्त देई. येतहि वाचो निकाही बोलू नये. ये मे मतमिदं नित्य मनुतिष्ठन्ति मानवाः. श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेपि कर्मभिः. हे अनुपरोध मत माझे जिही परमादरे स्वीकारिजे. श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा. तेही सकळ कर्मी वर्ततू. जानपा कर्मरहितू म्हणून हे निश्चितू करणीय गा. ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम्. सर्वज्ञान विमूढांस्तान् विद्धि नष्टान चेतसाः. नातरी प्रकृतिमंतु होऊनी इंद्रियालळा देऊनी. जे हे माझे मत अव्हेरुनी ओसंडिती. जे सामान्यत्वे लेखिती अवज्ञा करुणी देखिती. काहा अर्थवादू म्हणती वाचाळपणे. ते मोहमदिरा भ्रमले विषय विखे घारले. अज्ञानपंखी बुडाले निभ्रांत मानी. देखे शवाच्या हाती रिधले जैसे का रत्न वाया गेले. ना तरी जात्यंधा पाहले प्रमाण नोहे. का चंद्राचा उदयो जैसा उपयोगा नवचे वायसा. मूर्खा विवेकु हा तैसा रुचेल ना. तैसे ते पार्था जे विमुख या परमार्था. तयासी संभाषण सर्वथा करावे ना. म्हणून तेन मानिती आणि निंदा ही करू लागती. सांगे पतंग काय साहती प्रकाशाते. पतंगादिपी आलिंगन तेथ त्यासी अचूक मरण. तेवी विषयाचरण आत्मघाता. सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृतिर्ज्ञानवानपि. प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. म्हणून इंद्रिये एके जाणते निपुरुखे. लाळाविना कौतुके आदी करुणी. हा गा सर्पेसी खेळो येईल की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल. सांगे हाळाहाळ जिरेल सेविल्या काही. देखे खेळता अग्नी लागला मग तो न सावरे जैसा उधवला. तैसा इंद्रियालळा दिदला भला नो हे. एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना. का नाना भोग रचना मिळवावी. आपण सायासे करुणी बहुते सकळ ही समृद्धी जाते. उदो असतो या देहाते प्रतिपाळावे का. सर्वस्वे शिनोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते. तेने स्वधर्मू सांडूने देहाते पोखावे काही. मग ते तव पांच मिळावा शेखी अनुसरेल पंचत्वा. ते वेळी केला के गिमसावा शिनू आपुला. म्हणून केवळ देह भरण ते जाणे उघडी नागवन. या लागी येत अंतःकरण देयावे ना. इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ. तयोर्न वशमा गच्छेत तौ ह्यस्य परिपंथिनौ. एरवी इंद्रियाची अर्था सारखा विषयो पोखिता. संतोषू कीर चित्ता आपजेल. परी तो समचोराचा सांगातू. जैसा नावेक स्वस्थू जव नगराचा प्रांतू सांडिजेना. बापा विषाची मधुरता झने यावळी उपजे चित्ता. परी तो परिणाम विचारिता प्राणोहरी. देखे इंद्रिये कामू असे
तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मिनू अमिषे भुलविजेगा. परी तया माझी गळू आहे, जो प्राणाते घेऊनी जाये. तो जैसा ठाऊवा नोहे झाकलेपणे, तैसे अभिलाषे येणे किजेल. जरी विषयांची आशा धरिजेल, तरी बरपळा होईजेल क्रोधा नळा. जैसा कवळोनिया पारधी, घातेची संधी, आणि मृगाते बुद्धी साधावया. येत तैशीची परी आहे, म्हणून संगू हा तुझ नोहे. पार्था दोन्ही काम क्रोध हे घातूक जाणे, म्हणून हा आश्रोची न करावा. मनीही आठवो न धरावा, एको निजवृत्तीचा ओलावा नासो नेदी. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात्. स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. अगा स्वधर्मो हा आपुला, जरी का कठीणू जाहला. तरी हाची अनुष्ठिला भला देखे. ये रुआचारू जो परावा, तो देखता कीर बरवा. परी आचरतेनी आचरावा आपुलाची. सांगे शूद्र घरी आघवी, पक्वांनी आहाती बरवी. ती द्विजे केवी सेवावी, दुर्बळू जरी जाहला. हे अनुचित कैसे निकिजे, अग्राह्य केवी इच्छिजे. अथवा इच्छिनेही पाविजे विचारी पा. तरी लोकांची धवळारे, देखोनिया मनोहरे. असती आपुली तनारे, मोडावी केवी. हे असो वनिता आपुली, कुरूप जरी जाहली. तरी भोगिता तेची भली जिया परी. तेवी आवडे तैसा साकडू, आचरता जरी दुवाडू. तरी स्वधर्मुची सुरवाडू परत्रींचा. हा गा साकर आणि दूध, हे गौल्य कीर प्रसिद्ध. परी कृमी दोषी विरुद्ध घेपे केवी. ऐसे निही जरी सेविजेल, तरी ते आळुकीची उरेल. जे ते परिणामी पथ्य नव्हेल धनुर्धरा. म्हणून अनेकांसी जे विहित, आणि आपण पेया अनुचित. ते नाचरावे जरी हित विचारिजे. या स्वधर्माते अनुष्ठिता, वेच होईल जीविता. तोही निका वर उभयता दिसत असे. ऐसे समस्त सूर शिरोमणी, बोलिले जेत श्री शारंगपाणी. तेत अर्जुन म्हणे विनवनी असे देवा. हे जे तुम्ही सांगितले, ते सकळ कीरम्या परिसले. परी आता पुसेन काही आपले अपेक्षित. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषाः. अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजितः. तरी देवा हे ऐसे कैसे, जे ज्ञानियांची ही स्थिती भ्रंशे. मार्गू सांडोनी अनारिसे चालत देखो. सर्वज्ञही जे होती, हे उपायही जाणती. तेही परधर्मे व्यभिचरती कवने गुणे. बीजा आणि भुसा अंधुनी वाढू जेने. जैसा नावे कधीक नाही, तैसा बरळे कापा. जे असता संगू सांडिती, तेची संसर्गू करिता न धाती. वनवासी ही सेविती जनपदाते, आपण तरी लपती. सर्वस्वे पाप चुकविती, परी बलात्कारे सुईजती तयाची माझी. जयाची जीवे घेती विवसी, तेची जडो निठाके जीवेसी. चुकविती ते गिमसी तया तेची. ऐसा बलात्कारू एकू दिसे, तो कवनाचा येथ आग्रहो असे. हे बोलावे ऋषिकेशे पार्थू म्हणे. श्री भगवान वाच काम येष क्रोध येष रजोगुणसमुद्भवाः. महाशनो महापाप्मा विद्धेनमिह वैरिणम्. तव हृदय कमळ आरामू, जो योगियांचा निष्काम कामू. तो म्हणतसे पुरुषोत्तमो सांगिनायिक. तरी हे काम क्रोधुपाही, जया ते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई माने जती. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ. भजन मार्गीचे मांग मारक जे. हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रियग्रामीचे कोंड. यांचे व्यामोहादिक बंड जगावरी. हे रजोगुण मानसाचे, समूळ आसुरीचे. झाले पण जयांचे विद्या केले. हे रजाचे कीर जाहले, परी तमासी पडियंते भले. तेरे निजपद या दिधले प्रमाद मोहो. हे मृत्यूच्या नगरी, मानी जती निकिया परी. जे जीविताचे वैरी म्हणवनिया, जयांसी भुकेलिया आमिषा. हे विश्व न पुरेची घासा, कुळवाडी यांची आशा चाळीत असे. कौतुके कवळिता मुठी, जिये चवदा भुवने थे कुटी. ते भ्रांतितिये धाकुटी वल्ली दुल्ली. जे लोकत्रयाचे भातुके, खेळितांची खाय कौतिके.
जिच्या दासीपणाची निबिके तृष्णाजिये. हे असो मोहे मानिजे यांते अहंकारे घेपे दिजे. जेने जगा आपुलेनी भोजे नाचवित असे. जेने सत्याचा भोकसा काढिला मग अकृत्य तृणकुटा भरिला. तो दंभू रुढविला जगी इही. साध्वी शांती नागविली मग माया मांगी शृंगारिली. तिये कर्वे विटाळविली साधुरुंदे. इही विवेकाची त्राय फेडिली वैराग्याची खाली काढिली. जितया मान मोडिली उपशमाची. इही संतोष वन खांडिले धैर्य दुर्ग पाडिले. आनंदरोप सांडिले उपडोनिया. इही बोधाची रोपे लुंचिली सुखाची लिपी पुसिली. जिव्हारी आगी सुदली तापत्रयाची. हे अंगा तव घडले जीवीची आथी जडले. परी नातुळती गिवसिले ब्रह्मादिका. हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाच्या एका हारी. म्हणून प्रवर्तले महामारी सावरतीना. हे जडे विन बुडविती आगी विन जाळीती. न बोलता कवळिती प्राणयंते. हे शस्त्रे विन साधिती दोरे विन बांधिती. ज्ञानी असे तरी वधिती पैज घेऊनी. हे चिखले विन रोविती पाशिके विन गोविती. हे कवनाजोगे न होती अंतवटपणे. धूमेना भ्रियते वह्निर यथा दर्शो मलेन च. येथोल्बेनावृतो गर्भस तथा तेने दमावृतम. जैसी चंदनाची मुळी गिवसोनी घेपे व्याळी. नातरी उल्बाची खोळी गर्भस्थासी. का प्रभावीन भानू धूमेविन हुताशनू. जैसा दर्पण मळहिनू कहीच नसे. तैसे इही विन एकले आम्ही ज्ञान नाही देखिले. जैसे कुंडे निपा गुंतले बीज निपजे. आवृत्तम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा. कामरूपेण कौंतेय दुष्पुरेनानलेन च. तैसे ज्ञान तरी शुद्ध परी इही असे प्रवृद्ध. म्हणून ते अगाध होनी ठेले. आधी यांते जिनावे मग ते ज्ञान पावावे. तव पराभवो न संभवे रागद्वेषा. यांते साधावया लागी. जे बळ आणि जे अंगी ते इंधन जैसे आगी सावावो होय. इंद्रियाणी मनोबुद्धी रस्याधिष्ठानमुच्यते. एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. तैसे उपाय किजती जे जे ते यांसीची होते विरजे. म्हणून हटिया ते जिनिजे इहीची जगी. ऐसिया ही साकडा बोला एक उपायो आहे भला. तो करिता जरी अंगवला तरी सांगेन तुझ. तस्मात्त्वमिंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ. पाप्मानं प्रजहि हेनं ज्ञानविज्ञाननाशनम्. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये. येथून प्रवृत्ती कर्माते विये. आधी निर्दळूनी घाली तिये सर्वथैव. इंद्रियाणी पराण्याहुरिंद्रियेभ्यः परं मनः. मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धे परतस्तु साहा. मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल. इतुकेनी थारा मोडेल या पापियांचा. एवं बुद्धे परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना. जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. हरि ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीता सूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. हे अंतरीहुनी जरी फिटले तरी निभ्रांत जान निवटले. जैसे रश्मी विन उरले मृगजळ नाही. तैसे रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. मग तो भोगी सुखापुले आपणची. जे गुरु शिष्याची गोठी पदपिंडाची गाठी.
तेथ स्थिर राहोनी नुठी कवनी काळी. ऐसे सकळ सिद्धांचा राहो देवी लक्ष्मीचा ना हो. रायाईक देव देव बोलता जाहला. आता पुनरपितो अनंतू आद्य एकी मातू. सांगेन तेथ पंडूसुतू प्रश्नू करील. तया बोलाचा हन पाडू कारसवृत्तीचा निवाडू. येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा चांग उठावा करोनी उन्मेषाचा. मग संवादू श्रीहरी पार्थाचा भोगा बापा. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां तृतीयोऽध्यायः.